आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर, पण सुरुवातीला एक बातमी. राज्यातील 5 महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, पण त्याआधी महत्त्वाची बातमी आहे ती मुंबईतली. मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरे बंधूंनी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला. यावेळी या ठाकरे बंधूंनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार निशाणा साधलाय. त्यावर देवेंद्र कोल्हटकर अधिक माहिती देणार आहेत. दुसरीकडे मुंबईत ठाकरे गटाला धक्का बसलाय. माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केलाय. त्याबद्दलही देवेंद्र कोल्हटकर माहिती देतील. तिकडे पुण्यात टॉर्चरला कंटाळून अपक्ष उमेदवारानं आत्महत्या केली. यावर अविनाश पवार यांच्याकडनं आपण माहिती घेणार आहोत. सोलापूरमध्ये मनसे पदाधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर आज अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेतली. याबद्दल सौरभ वाघमारे आपल्याला माहिती देतील. तर बांगलादेशनं भारतात T20 वर्ल्ड कप खेळण्यास नकार दिलाय. त्याबद्दल दिल्लीतून रामराजे शिंदे आपल्याला काही महत्त्वाच्या अपडेट्स देणार आहेत. सुरुवातीला बातमी मुंबईतून. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शब्द ठाकरेंचा हा वचननामाच प्रसिद्ध केला. या निमित्तानं राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनी शिवसेना भवनाच्या वास्तूत पुन्हा एकदा अवतरले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी स्वतः खासदार संजय राऊत शिवसेना भवनाच्या प्रवेशद्वारासाठी उभे होते. त्यांनी हाताला धरून राज ठाकरे यांना सेना भवनात आणलं. राज आणि उद्धव ठाकरे यांचा हा वचननामा आता मुंबईकरांना कितपत भावतो हे 16 तारखेलाच स्पष्ट होईल. त्याच वेळेला मुंबईचा महापौर कोण यावरून एक नवीन वाद रंगताना पाहायला मिळणार आहे. कारण पुढचा महापौर हा मराठीच असेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, तर मुंबईचा महापौर महायुतीचाच होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान मुंबईचा महापौर मराठीच होणार असं राज ठाकरे यांनी स्पष्टपणे ठणकावलं. मराठी माणसांना हिंदू मानत नाही का असा बोचरा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. या लाडक्या मुंबईवर महायुतीचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आपल्याला सगळ्यांना. आणि महायुतीचाच भगवा फडकणार मुंबईवर. महायुतीचा भगवा फडकणार आणि मुंबईचा महापौरही मराठीच होणार. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे मुद्दे यायला लागले. मग मुंबईचा महापौर कोण होणार असा मुद्दा देखील आला. मी परवा स्पष्ट सांगितलं. आता आमच्या एकनाथराव शिंदेजींनी देखील स्पष्ट सांगितलं, मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार. मुंबईचा महापौर हिंदूच होणार आणि मुंबईचा महापौर मराठीच होणार. थोडासा इतिहास माहिती नसेल तर सांगतो. पेशव्यांच्या काळामध्ये मला असं वाटतं 3 संस्थानं उभी राहिली. त्यातलं एक गुजरातचं मधलं गायकवाडांचं, शिंदेंचं म्हणजे सिंधिया ज्यांना म्हणतो आपण ते, आणि तिसरं होळकरांचं. बरोबर. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत. तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत. मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? आणि थेट जाऊयात. देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. देवेंद्र, आजच्या या एकत्रित पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं की विकासाचे मुद्दे कदाचित बाजूला, पण भ्रष्टाचार आणि महापौर कोण, मराठी अमराठी, हिंदू अहिंदू, हेच आता मुद्दे राहणार प्रचारातले.
अगदी मिलिंद सर, तुम्ही बरोबर बोलताय, कारण काल महायुतीची सभा झाली तर त्यात देखील आपल्याला या सगळ्याची छबी जी आहे किंवा झलक कशा पद्धतीची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती आगामी काळामध्ये होणार आहे त्याचं काल प्रत्यक्ष आपल्याला एक अनुभवायला मिळालं. कारण मुख्यमंत्री असतील किंवा शिंदे असतील त्यांनी अशाच पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जे आहेत ते केलेले आहेत. आज एकीकडे ठाकरे बंधूंची पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये देखील मराठी अमराठी हिंदू किंवा अशाच पद्धतीचे मुद्दे जे आहेत ते चर्चेत आलेले प्रामुख्याने पाहायला मिळाले. त्यामुळे आगामी दिवसामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे लोकांच्या निगडीत जे प्रश्न आहेत तर ते कुठेतरी बाजूला राहणार आहेत आणि हेच सगळे प्रश्न जे आहेत ते चर्चेत असलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग सभा असतील, प्रचार असतील, भाषण असतील, त्यामध्ये प्रामुख्याने दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोप होताना अशाच पद्धतीचे मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळतील. ठाकरे बंधूंनी देखील आज सत्ताधाऱ्यांवर चांगलीच सडकून टीका केलेली आहे. एकीकडे त्यांनी दावा केलेला आहे की मराठीच महापौर होईल तर दुसरीकडे महायुती देखील मराठी हिंदू महापौर होईल अशा पद्धतीने मुद्दे उपस्थित करताना पाहायला मिळतात आणि याच अवतीभोवती आगामी दिवसामध्ये सगळा प्रचार रंगलेला आपल्याला पाहायला मिळेल. देवेंद्र, पुन्हा एकदा तुझ्याकडे येतो, कारण ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना आरोग्य सेनेच्या अध्यक्षा शुभा राऊळ यांनी पक्षाचा राजीनामा दिलाय. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे हा राजीनामा सोपवलाय. भाजपमध्ये पक्षप्रवेश त्या करण्याची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून ठाकरेंच्या शिवसेनेत शुभा राऊळ पहिल्यासारख्या सक्रिय नव्हत्या. देवेंद्रकडे पुन्हा एकदा जाऊया. देवेंद्र, केवळ औपचारिकता आहे शुभा राऊळ भाजपात येणं? थोडक्यात अगदी बरोबर. शुभा राऊळ कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, कारण त्यांनी आशिष शेलार यांची देखील आज भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच शुभा राऊळ ज्या आहेत त्या गेल्या काही वर्षापासून सक्रिय देखील नव्हत्या. शिवाय त्यांच्याकडे मोठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये तशी कुठली जबाबदारी सध्या पाहायला मिळत नव्हती, त्यामुळे त्या भाजपमध्ये प्रवेश करतील अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते. एक जाहीरनाम्याच्या बद्दलचा प्रश्न शुभा राऊळ यांना जोडलेला. शुभा राऊळ यांच्यासारखे आणखीन काही नेते शिवसेनेत आहेत जे त्या अर्थानं सक्रिय नाहीत, ज्याच्यात काही प्रमुख नेत्यांची नावं घेता येऊ शकतील. दिवाकर रावते त्यातलं एक प्रमुख नाव. हे सगळे नेते आत्ता मनसे शिवसेनेच्या युतीत कुठेच नाहीत. याचा कुठे ना कुठेतरी परिणाम होऊ शकतो किंवा याचा फायदा घेऊन भाजप आणि शिंदेंची सेना ही कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल? नक्कीच सर, कारण जे नाराज मंडळी आहेत त्यांना गळाशी लावण्याचा भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचा प्रयत्न आहे. मग ज्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा लोकांना तर गळाशी लावलेलंच आहे. जे इच्छुक होते ठाकरेंच्या किंवा मनसेच्या सेनेतून ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना गळाशी लावलेलंच आहे. त्यासोबत जी ज्येष्ठ मंडळी आहे, जुनी मंडळी आहे, जी सध्या सक्रिय ठाकरेंकडे पाहायला मिळत नाहीत अशा लोकांना देखील शिंदे असतील, भाजप असेल यांनी गळाशी लावलेला आहे. स्वाभाविक आहे त्या भागामध्ये या सगळ्या नेते मंडळीचं वलय आहे, प्रस्थ आहे आणि याचा फटका जो आहे तो त्या पक्षाला निवडणुकांमध्ये बसू शकतो. देवेंद्र, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. निवडणुकांच्या काळात पुण्यातून एक धक्कादायक बातमी हाती येते. हडपसरमधल्या एका अपक्ष उमेदवारानं हातावर एक सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे त्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचं नावच यात लिहिलंय. सादिक उर्फ बाबू कपूर या 56 वर्षांच्या व्यक्तीनं आत्महत्या केली. आत्महत्येसाठी त्यानं हाताच्या पंजावर काही मजकूर लिहिला, तसंच 30 पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली. या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक 41 मधले उमेदवार फारुख शेख यांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख आहे. पुण्यातल्या सय्यदनगर भागात 5 गुंठे जमीन होती आणि यावरूनच फारुख शेख आणि सादिक उर्फ बाबू कपूर यांच्यात वाद होता. या वादातून फारुख शेख यांच्याकडून सादिक यांना त्रास दिला जात होता असं या सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आलंय. एकदा यांनी काही केलं नाही तिकडे कारवाई. 50 लाखाची खंडणी मागितली होती. जर तुम्ही ही दिली तर मी ती जागा सोडून देईल असं सांगितलं होतं त्यांनी, पण आमच्याकडे काही नव्हतं. आता आम्ही कर्जबाजारी झालो होतो. कोणत्या प्रकारचा खोटा गुन्हा दाखल झाला होता? कुठल्या टिपू बरोबर ह्यांनी गँगस्टर टिपू बरोबर ह्यांनी कुठल्या तरी जागाची केली, पण माझ्या नवऱ्याचा टिपू बरोबर काहीही संबंध ज्या नव्हता. बाईनी कंप्लेंट केली त्याच्यावर मोका लावलाय, त्याच्यावर आम्हाला जामीन भेटत नाही. त्या बाईला आम्ही ओळखत नाही. माझा बाप कधी माझ्या कधी बापाने बघितलेला यांच्या नाही माझ्या त्या नवऱ्याने बाईला बघितलं आम्ही. सुद्धा नाही. बघितलं आणि तिने सुद्धा नाही. आरोप लावलाय तिने आम्हाला. आरोप लावला.
की माझ्या नवऱ्याने तिथं जाऊन जबरदस्ती करून तिची जागा बळकावली म्हणून. 2 महिना आज त्या 1 महिन्यापूर्वी बाईसाठी एवढं माझं माझ्या डोकं आईचा जबाब आहे. जळतंय. काळे बटाळ पोलीस स्टेशन मध्ये माझ्या आईचा जबाब आहे 2 महिन्यापूर्वी. अजूनपर्यंत त्यांनी कंप्लेंट ती द्यायला complaint दाखल ना सुद्धा घरी केली आले ना नाही. बोलवलं का? पुण्यामध्ये आत्महत्या केलेल्या सादिक कपूर यांचं एक पत्र सुद्धा समोर आलंय. सादिक कपूरनं प्रशांत जगताप यांना पत्र लिहित फारुख इनामदार, टिपू पठाण या टोळीचा म्होरक्या असल्याची तक्रार केली होती. 20 डिसेंबर रोजी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी पक्षातील वरिष्ठांनी फारुखला रोखलं पाहिजे अशी विनंती सुद्धा केली होती. थेट जाऊयात पुण्यात. अविनाश पवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. अविनाश, काल परवात पत्रकार परिषदेत भाजप आणि अजित पवार हे एकमेकांवर आरोप करतात गुन्हेगारी टोळ्यांना यांचंच संरक्षण आहे, आणि आता ही ठळकपणे समोर आलेली घटना कसा विचार करतायत पुणेकर? निश्चितच मिलिंदजी, जर आपण पाहिलं तर या पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये थेट जे काही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात गुंडांना अभय देण्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत, आणि त्याच वेळेस ही घटना समोर येते. खरं तर ही विचार करायला लावणारी घटना आहे, कारण आज ज्या पद्धतीने या कुटुंबाने हे सगळे खुलासे केलेले आहेत, याच्यामध्ये जसं आपण सुरुवातीला सांगितलं की प्रशांत जगताप यांना देखील पत्र लिहून त्यांनी या बाबतीत सूचित केलेलं होतं. आणि आता जेव्हा ससूनमध्ये शवागृहात यांची बॉडी होती, तेव्हा हे सगळे नातेवाईक, त्यांची पत्नी सादिक कपूरची आणि मुलगी, मुलगा, हे सगळे जी काही सुसाईड नोट होती, जवळजवळ 30 पानांची ही सुसाईड नोट आहे, आणि याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स लिहिलेले आहेत. आता जे एक नाव येते फारुख शेख इनामदार, जो प्रभाग क्रमांक 41 मधला उमेदवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा हा उमेदवार आहे, याचं जसं नाव आहे त्याच पद्धतीने जवळजवळ 17 ते 18 जणांची नावं याच्यामध्ये नमूद केलेली आहेत. आणि हा जो सादिक कपूर आहे तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता, आणि ही जी जमीन आहे ती सय्यद नगर भागातली 5 गुंठे जमीन, याच्या संदर्भातले काही वाद होते. याच्या अगोदर हा जो सादिक कपूर आहे याच्यावर देखील मोका अंतर्गत गुन्हा दाखल होता. तो देखील गुन्हा कशा पद्धतीने दाखल झालाय याची देखील चौकशी होणं गरजेचं आहे. याच्यामधली सत्यता खरं तर समोर येण्याची गरज आहे. आता ज्या पद्धतीने दबाव होता, कारण त्यांच्या पत्नीने सांगितलं की त्यांच्यावर मानसिक दबाव होता, सातत्याने ते दबावात वावरत होते, त्यांना काही धमक्या येत होत्या, खंडणीच्या संदर्भातले काही गुन्हे त्यांच्यावर दाखल झाले होते. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर ही जी काही सुसाईड नोट आहे त्याच्यामध्ये जर 30 पानं लिहिली असतील तर ती अत्यंत विचारपूर्वक लिहिली गेली असतील. त्याने हाताच्या जे काही भाग असतो आपला आतमधला त्याच्यावर देखील ती नावं कोरली होती, कारण त्याचं असं कदाचित म्हणणं असावं की त्याने सुसाईड केल्यानंतर तो पुरावा नष्ट केला जाऊ नये म्हणून त्याने स्वतःच्या हातावर देखील ती काही नावं लिहिली होती. अशा पद्धतीने जर आत्महत्या झाली असेल तर निश्चितच कुठेतरी याच्यामध्ये काहीतरी धागेदोरे जे आहेत ते मुळापर्यंत पोहोचलेले असणार आहेत. आणि एकूणच जी काही महानगरपालिकेची निवडणूक आहे त्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे. जसं आपण पहिल्यांदा उल्लेख केला की इथे गुंडांना अभय देण्याचं जे काम होते त्याच्यावर देखील जे स्थानिक नागरिक आहेत ते चर्चा करताना दिसत आहेत, पुणेकर दाखवलेले आहेत, कोयता गँग आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर अशा पद्धतीने एखाद्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं जात असेल आणि एकूणच त्याच्या पाठीमागे काहीतरी राजकारण असेल. आता त्यांनी जे कुटुंबीय आहेत सादिक कपूरचे त्यांनी आरोप केलेत पोलिसांवर की याच्या अगोदर देखील आम्ही जेव्हा तक्रार करायला गेलो तेव्हा तक्रार घेतली नाही, जर कदाचित ही तक्रार घेतली असती तर ही आत्महत्या टळली असती. आता जर तरला आयुष्यात काही महत्व नसतं, मात्र ही जी घटना घडली त्याच्यानंतर तर आता या बाबतीत संपूर्ण तपासणी होऊन खऱ्या अर्थाने जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. एकूणच पुणेकरांच्याच दृष्टिकोनातून ही महत्वाची बातमी आली. ठीक आहे अविनाश, पुणेकर गांभीर्यानं या सगळ्या गोष्टींचा विचार करून मतदान करतील आगामी निवडणुकांमध्ये अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. इकडे सोलापूरमध्ये मनसेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली. त्यानंतर आज अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबियांची भेट घेतली. यावेळेला सरवदे यांच्या मुलीनं अमित ठाकरे यांच्यासमोर अक्षरशः टाहो फोडला. त्यांच्याशी संवाद साधताना अमित ठाकरे सुद्धा भावूक झाले होते. बाळासाहेब सरवदे यांना न्याय मिळालाच पाहिजे, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना आपण भेटणारच, त्यासोबतच बिनविरोध जिंका, मात्र कोणाची हत्या नको, असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं. मला एवढंच विचारलं, तुमची पातळी एवढी पडली आहे, एवढी पडली आहे तुमची? पैसे फॉर्म परत घ्यायला सांगणं ठीक होतं, तुम्ही खून करायला लागले आता.
निवडणुकांसाठी मला वाटतं समोरच्या पक्षात पण काही आपले लिडर्स आहेत ज्यांची मुलं आहेत. मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय, आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. ह्या अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. सोलापूरला जाऊयात. सौरभ वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेत. सौरभ, सर्वोदयांच्या मुलीचा टाहू अक्षरशः हृदय पिळवटून टाकणारा आहे. काय कारवाई होताना दिसते या सगळ्या प्रकरणात, आणि याचंही राजकारण होतंय सोलापुरात कसं? नक्कीच मिळेल सर. जर हे प्रकरण पाहायचं झालं तर बाळासाहेब सरवदे जे आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आहेत ते विद्यार्थी सेनेचे सक्रिय पदाधिकारी असल्याचं सांगितलं जात होतं. भारतीय जनता पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत शालिनी शिंदे यांचा आणि यांचा आणि अन्य त्यांच्या पक्षातल्याच इतर सहकाऱ्यांचा जो आहे तो वाद झाला, आणि त्याच्या मध्यस्थीसाठी जे आहे ते बाळासाहेब सरवदे हे गेले होते, आणि त्याच्यातच ती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जातं की बाळासाहेब सरवदे यांच्या डोळ्यामध्ये जी आहे ती चटणी टाकली, आणि त्यानंतर त्यांच्यावरती धारदार शस्त्रानं जी आहे जो आहे तो हल्ला केला. आणि या सगळ्या बाबतीतलं जे राजकारणाचा जर विचार करायचा म्हटलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झालेले आहेत. त्याचबरोबर सोलापुरात जे आहे ते महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते देखील आक्रमक झालेले. आज सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर जे आहे महाविकास आघाडीच्या वतीनं जे आहे ते मौन आंदोलन या ठिकाणी केलं होतं. आणि आज जे आहे दुपारच्या दरम्यान अमित ठाकरे यांनी सरवदे कुटुंबांची जी आहे ती भेट घेतली. त्यात त्या लहान मुलीनं जो टाहो बोललेला आहे की मला माझे वडील जे आहेत ते आता परत हवेत, अशा पद्धतीनं त्या लहान मुलीनं हुंदके देत आपल्याशी संवाद साधला. आणि अमित ठाकरेंनी देखील त्या लहान मुलीची भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे हे स्वतः देखील हे सर्व परिस्थिती पाहता जे आहे ते भावूक झाल्याचं चित्र दिसतंय. सौरभ, आपण अपेक्षा करूया की या कुटुंबियांना न्याय मिळेल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा होईल. तुर्तास धन्यवाद. बांगलादेश भारतामध्ये T20 वर्ल्ड कप खेळण्यासाठी येणार नाही हे आता जवळपास स्पष्ट झालंय. बांगलादेशच्या क्रीडा मंत्रालयाचे सल्लागार डॉक्टर आसिफ नजरुल यांनी एक पोस्टच्या माध्यमातून ही माहिती दिली. बांगलादेशचे सर्व सामने हे श्रीलंकेत व्हावेत अशी मागणी बांगलादेशच्या क्रिकेट बोर्डानं BCCIकडे केल्याचं कळतं. थेट जाऊयात नवी दिल्लीला. रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. काल कोलकाता नाईट रायडर्समधनं खेळाडूला हद्दपार करणं आणि आता बांगलादेशची टीम भारतातच न येणं फार गांभीर्यानं पाहिलं जातं या विषयाकडे. रामराजे. बिलकुल, कारण भारतासाठी हा विषय अतिशय नाजूक बनलेला आहे. तो म्हणजेच की दोन देशांतर्गतचा आणि भारतीय नागरिकांवर जे बांगलादेशमध्ये हल्ले होत आहेत त्याचा कुठेतरी निषेध म्हणून व्यक्त करण्यात आला होता, आणि KKR मधून मुस्तफिजुर रहमान याला बाहेर काढावं अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती. आणि ही मागणी जोर धरली आणि त्यानंतर निर्णय घेतला BCCIनं मुस्तफिजुर रहमान यांना बाहेर काढण्याचा. आणि यामुळेच आता बांगलादेशचे क्रिकेट बोर्ड जे आहे ते सुद्धा नाराज झालेला आहे आणि ICC कडे विनंती केलेली आहे की हे सर्व खेळ जे आहेत किंवा सामने जे असणार आहेत आता वर्ल्ड कपचे ते सामने श्रीलंकेमध्ये शिफ्ट करावेत आणि श्रीलंकेमध्येच हे सामने घ्यावे, कारण भारतामध्ये सामने खेळण्यास आपण तरी तयार नसल्याचं बांगलादेशनं सांगितलेलं आहे, स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे आता चेंडू जो आहे तो आता ICC मध्ये आहे. त्यामुळे ICC हे निर्णय घेणार की बांगलादेशचे जे सामने असणार आहेत ते श्रीलंकेला हलवायचे की नाही. परंतु जर आंतरराष्ट्रीय राजकारणाचा विचार केला तर शेजारचा देश आहे बांगलादेश, तिथे ज्या पद्धतीनं उलथापालथ चाललेली आहे आणि
गुंड पुरस्कृत अशा प्रकारच्या हो. हिंदूंच्या हत्या चाललेल्या आहेत. त्यावर डिफेन्स मिनिस्ट्री असेल, गृह मंत्रालय असेल किंवा परराष्ट्र मंत्रालय असेल, या तिघांनी लक्ष ठेवलं होतं. त्याचबरोबर अलर्ट सुद्धा जारी केले होते. त्या भागामध्ये कोणालाही पण जाण्यासाठी परवानगी रामराजे, नव्हती. एक प्रश्न क्रिकेट प्रेमी किंवा हिंदुत्ववादी संघटना विचारू शकतात सरकारला. मुळात सामनेच खेळू नका, श्रीलंकेत काय आणि भारतात काय, अशी सुद्धा भूमिका पुढच्या काही दिवसात घेतली जाऊ शकते. तुला काय वाटतं? बिलकुल अशीच परिस्थिती येऊ शकते, कारण पाकिस्तान सोबत जे झालं तेच हो. आता बांगलादेश सोबत होताना आपल्याला दिसतंय. पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तान ज्या कुरघोड्या करत होता त्याच कुरघोड्या आता बांगलादेशाकडून सुद्धा होताना आपल्याला दिसत आहेत. मग तिथं हिंदूवरचे हल्ले असतील किंवा सीमेपलीकडून होणारी घुसखोरी असेल, अशा प्रकारच्या वारंवार घटना ज्या त्या समोर येत आहेत. आणखीन ज्या बॉर्डर आहेत, बॉर्डरवरच्या हो. अनेक जमिनी ज्या आहेत त्या कुठेतरी बळकावण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. त्यामुळं बॉर्डर जे आहेत ते असुरक्षित आहेत आणि त्यामुळे बरोबर. खेळापेक्षा देश महत्वाचा. आणि म्हणूनच अशा प्रकारची सुद्धा मागणी येऊ शकते की बांगलादेश सोबत, जसं आपण पाकिस्तान होय. सोबत काही ठिकाणी काही वेळा निर्णय घेतलेला आहे, तसाच बांगलादेशच्या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घ्यायची ही वेळ आलेली आहे का, ठीक आहे. हे सुद्धा पाहावं लागेल. ठीक आहे रामराजे, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.